कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मिस्टर आशुतोष, आमचं सुद्धा स्टार्टअप आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला जास्त पगार नाही देऊ शकत। सर डोंट वरी, मला जेवढा पगार मिळेल तेवढा आय विल बी फाईन विथ इट, आणि मी जे काम पडेल ते काम करायला तयार आहे। ठीक आहे, आम्ही तुम्हाला विचार करून कळवतो, पण फ्रँकली जरा डिफिकल्ट दिसतंय। ओके सर, नो प्रॉब्लेम। तुम्ही मला सांगा, मी तुमच्या कॉलची वाट बघेन। थँक्यू। हॅव अ गुड डे। येस, थँक्यू सर। अरे तो त्याच्या घरातलं कामही करत नाही, इथलं काय करणार? एकदा करून तर बघ, दाबत बटन। हा मग उगाच नाटक काय काय झालं? हे काय करून घेतलंस दिव्या? बोट कापलं भाजी कापताना। अगं असं कसं कापलं गेलं दिव्या? लक्ष कुठे होतं तुझं? बघू मला इकडे। आता कशाला बघायचंय तुला? दिव्या हे बघ, ही मस्करी नाहीये, दाखव मला काय ते रक्त वाहतं, त्याला हळद बिळद लाव काहीतरी। ए नको ती काळजी दाखव, हे फक्त मी तुला दाखवायला आणलंय। तू म्हणत होतास ना की मला जाणीव व्हायला हवी, तुला शिक्षा द्यायची होती मला। घे, झालं समाधान? तुला जे हवं होतं ते मिळालं ना, मग आता सांडू दे रक्त। दिव्या असं काही नको होतं मला, काय म्हणतीयस? मग कशाला मला अशी कामं करायला लावलीस जी मला येत नाही? मला कळतच नाही चंदन, मला तू फसवलंस, तू वेड्यात काढलंस, माझ्याशी खोटं बोलून लग्न तू केलंस, आणि आता मला तूच राबवतोयस का? तर मला जाणीव व्हायला हवी म्हणून? घे, झाली मला जाणीव। तुला जे हवं ते मिळालं ना, मग नाही लावायची मला हळद आणि नाही करायचंय बाकी काही उपाय। बघ, तुला काय राग काढायचा आहे तो माझ्यावर काढ, पण अगोदर त्याला काहीतरी औषध लाव प्लीज, ऐक माझं। राहू दे तू, त्यांनी काय बेशुद्ध नाही होणार आहे मी, ना माझ्या अंगातलं रक्त संपणार आहे। मला फक्त हे दाखवायचं होतं तुला की तुला जे हवं आहे ना ते तुला मिळतंय। चालू ठेव तुझं हे जे त्रास देतोयस ना मला, चालू दे। आपल्या संसाराला वाटेवर आणायचं होतं ना, तुला ही पद्धत आहे तुझी? असो, चांगलं चाललंय तुझी हनीमूनची तयारी, ह्याच्यात आपल्यात प्रेम वाढणार आहे ना जसं। हो 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 रॉकी, तू जरा शांत होतोस का? नको ना एवढं टेन्शन घेऊ। हे बघ, तू कॉन्फिडेंट आहेस ना, मग काही नाही होणार। बाय, तू पण काळजी घे। संपदा, काय झालं? नाही, सांग काय झालं? आधी तू सांग, तुला कसं कळलं की मला काहीतरी बोलायचंय? बाळा, तू जेव्हा छोटस बाळ होतीस ना, तेव्हा तू रडायचीस, तेव्हा तुला भूक लागलीये की तुझ्या पोटात दुखतंय हे मला कळायचंच, तेव्हा तुला बोलता यायचं नाही ना? मग अगं बाळा, आईला मुलांच्या मनातलं कळण्यासाठी त्यांनी आईशी येऊन बोललंच पाहिजे, असं नसतं। सांग काय झालं? मला सांग की डंबो आणि काकू या दोघांमधून तुला कोणाचं पटतंय? या प्रश्नाचं उत्तर ना जरा कठीणच आहे अगं। मला पटतही दोघांचं आणि पटतही नाही। असं नाही हा, एक सेकंड, तू डिप्लोमॅटिक उत्तर नको देऊ, मला खरं सांग ना। खरं सांगू? आशू जे वागतोय ना ते मला पटतंय, म्हणजे शिवा नेहमी आशूसाठी उभी राहिली आणि आता आशू शिवासाठी उभा राहतोय।
म्हणजे तुला डंबोचं वागणं पटतंय ना? थांबा, पण मला ताईची बाजूही कळते. आई एक सेकंड आता. हे बघ संपदा, ताई आई आहे आणि एका आईसाठी तिचा मुलगा तिच्या विरोधात जाणं ना खूप अवघड आहे अगं. आणि आशू ना हे सगळं एका वेगळ्या पद्धतीने हँडल करू शकत होता, पण त्याने अगदीच टोकाची भूमिका घेतली. पण तूच आता म्हणालीस ना की काकूचं नाही तुला डंबोचं. अगं मी म्हणाले, पण त्याने ताईला आणि आशूला दोघांनाही त्रास होतोय ना. पण मला असं वाटतं थोडा वेळ जाऊ दे, सगळं नीट होईल. आई मला एक सांग, समजा मी असं काही नाही आहे, मी जस्ट इमॅजिन करायला सांगते तुला की समजा माझं असं काही झालं तर तू पण मला समजून घेशील ना? हे काय बोलतेस तू आता? तुझं कशाला काय होईल? काय तू ना संपदा. नाही असं काही नाही होणार, पण मी जस्ट असं सहज विचारते ना, ह्याला विचार करायला काय जाते. झालं असं तर तू समजून तू घेशील ना? वेडी झालीयस का? मुळात हा असा विचारच का करतेस तू? असं तुझ्या बाबतीत काहीही कधीही होणार नाहीये. काहीतरी उगाच बडबड करू नकोस. चला सुरू करू परत. अंडे चंदन यार, तुझं असलं कसलं प्रेम आहे भाई तिच्यावर? अरे डिप्पर भावा, आता काय सांगू तुला. हे बघ, कसं असतं ना, कोणी आपल्यावर किती प्रेम करावं हे आपण नाही ठरवू शकत, पण आपल्या मनातलं प्रेम आटू न देणं हे तर आपल्या हातात आहे की नाही. काय वा वा भाई, तू तू खरंच खूप ग्रेट आहे यार, खरंच खूप ग्रेट आहे. पण ते दिव्या ताईला तुझी किंमत कळत नाही रे. हा यार, नुसती भांडखोर आहे ती, सतत भांडत असते. आता पण भांडून गेली ना तुझ्यासोबत. भाई, एकदा प्रेमात पडलास ना मग कळेल तुला, आपल्या हातात काही नसतं. अरे हो, पण तू एवढं करतो. हा, तुझ्या संसाराची इथे वाट लागली आहे, पण तू शिवा आणि आशूसाठी एवढं सगळं करतोयस. भाई, शिवाने केलं ना त्याच्यासाठी एवढं. हा, हे बरोबर आहे, पण माझा जरा एक वेगळा स्वार्थ आहे. स्वार्थ? तुझा कसला स्वार्थ? अरे हे बघ, शिवा आणि आशूला मी खूप दिवसांपासून बघत आहोत. त्या दोघांचं ना एकमेकांवर खूप जास्त प्रेम आहे. त्यांना जेव्हा बघतो ना मी, तर तेव्हा असं वाटतं की येस बस, हे प्रेम असतं. तुम्हाला पण वाटतं की नाही? वाटतं काय तुम्हाला? मग अरे, एकमेकांबद्दल एवढं वाटणं, एकमेकांसाठी नेहमी उभं राहणं, कितीही राग आला, कितीही भांडण झालं तरीही मनात त्या माणसाबद्दलची जागा तशीच ठेवणं, हेच प्रेम असतं ना रे. हो, हे तर खरं आहे. आणि अशा खऱ्या प्रेमाला जर मी सपोर्ट केला तर मलाही थोडं पुण्य मिळेल. क्या बात आहे भाई. आणि माझंही प्रेम, माझंही आयुष्य थोडं सुरळीत होईल असं वाटलं मला. हा, भाबडी अशा असू शकते ही, बट एवढं वाटतं मला हे मात्र नक्की. वा भाई वा, अरे काय बोललाय भाई तू, एकदम खरं बोललाय. असंच घडेल. एक ना एक दिवस दिव्या ताईला कळून चुकेल की तुझं तिच्यावर किती प्रेम आहे. तू बघ. 100%, 100%. तिला कळेल तेव्हा कळेल रे, पण मी दिव्यावर नेहमी असंच प्रेम करत राहणार. शेवटी आपलं चुकलेलं माणूस सुधारावं असं वाटणं सुद्धा प्रेमच आहे ना भाई. क्या बात आहे भाई. सही आहे रे. काय सही आहे? तुला फार कळतं का? चला चला, डेकोरेशनला लागू. शिवा आणि आशू जर आले तर पचका होईल आपला. चला बाई, ते यायच्या चला. अगोदर सगळं डेकोरेशन संपून टाकू. चला, लाग कामाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.